तर मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी ओढून झालीत आणि आपल्याला बघा काय मित्रांनो 5 दिवस मी एका माशाची वाट बघत होतो. मी काय सगळेच जण, मी माझा भाऊ पप्पा आणि हा बघा फायनली मित्रांनो जिवंत मासा आलेला आहे. हे बघा मित्रांनो पहिलाच मासा कॅच झालेला आहे. आपण बघू शकता मित्रांनो. हे बघा आमच्या बोटीमध्ये रात्रीचे 2 पक्षी आलेले आहेत. तर मित्रांनो आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी पण आपण समुद्रामध्ये आहोत. गेल्या 4 दिवसांचा व्हिडिओ जर आपण अभ्यास केला ना तर 4 व्हिडिओला तुमच्याकडनं जो अप्रतिम प्रतिसाद मिळतो आहे, खरोखरच तुमचे खूप आभारी आहोत. आणि हा 5वा दिवस आहे. खरोखरच मला काय समजत नाही, कुठल्याही व्हिडिओला एवढा चांगला प्रतिसाद दिला नव्हता. पण या 4ही दिवसात, गेल्या 4ही दिवसात तुम्ही जो खतरनाक प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे. तर मित्रांनो आपण आहोत खूप खोल समुद्रामध्ये. आपण बघू शकता माझ्या मागे अजिबात कुठे किनारा वगैरे दिसायला वाव नाही. जाळी मारण्याचं काम चालू आहे सध्या. आणि मुळात म्हणजे सांगायचं झालं तर आज समुद्रामध्ये आल्यासारखं वाटतच नाही आहे. कारण आज एवढा मी स्टेबल उभा आहे. आपण बघू शकता एकदम स्टेबल उभा आहे, अजिबात बोट हलत नाही आहे कुठेच काही. आणि आजूबाजूला जर बघाल तर काहीच दिसत नाही आहे. आज पण आपण आहोत खूप खोल समुद्रामध्ये आणि आज आपण स्पेशली रोजच्याप्रमाणे टार्गेट केलेलं आहे सुरमईची मासेमारी. सुरमई पकडण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि आज आपण बघूया आज आपल्याला नशिबामध्ये काय लिहून ठेवले. आज मेहनत तर चालू आहे, खूप भरपूर मेहनत केली तर खरोखर त्याचं फळ मिळायला पाहिजे सगळ्यांना. तर एवढे दिवस खूप चांगले कॅचेस झालेत. आज बघूया आज काय मिळते ते. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजित आणि पुन्हा एकदा मालवणी एक्सप्लोरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरमईच्या मासेमारीचा आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा मित्रांनो. आणि जे नवीन आलेत ना त्यांना एक विनंती आहे, तर मासेमारीची आवड असेल तर असे समुद्रातले ब्लॉग तुम्हाला डेली ब्लॉग म्हणून मी, कारण आज रोजचेच मी ब्लॉग अपलोड करतो आहे, एकही दिवस चुकत नाही आहे. तर जे आलात ना तर प्लीज सबस्क्राईब करून द्यावा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चला व्हिडिओला चालू करूया. तर मागे मुन्ना बसला आहे आणि इथे बसलेत माझे पप्पा. आणि जवळपास आमची अर्धी जाळी जी आहेत ना ती मारून झालेली आहेत. आणि आज बघा तुम्हाला जाळी मारताना दाखवतो, जाळी कशी मारतात. दोघांनी एकदम समान प्रमाणात मारली पाहिजेत. आता हे बघा हे बोयराप आहे, ह्याला बोयराप म्हणतात. महत्त्वाची गोष्ट, आता कोणते इंजन चालू नाही आहे बोटमध्ये, तरी पण आता बघा हळूहळू हे जे बोयराप आहे ना, बरं म्हणजे हे जो फ्लोटस आपण जो लावला आहे ना तो हळूहळू लांब जाईल. कारण ज्या लाटा आहेत, थोड्या थोड्या ज्या लाटा आहेत त्याच्यानुसार आपली बोट जी आहे ती थोड्या थोड्या प्रमाणात मागे सरकते. आणि तिकडे आम्ही टेम्पररी बुरकत पण लावून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये जसा वारा भरेल ना तर थोडासा स्पीड अजून मिळेल. ती जी चादर दिसते त्याच्यामध्ये थोडासा वारा भरला की थोडीशी बोट अजून मागे जाईल. ठीक आहे. तर आता आपण जाळी बांधण्याचं काम चालू आहे. मध्ये मध्ये आपण हे याला भेंडा म्हणतात आमच्या इथे, तुमच्या इथे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. आणि पद्धतशीर रूपामध्ये आपलं काम चालू आहे सध्या. चला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया, कुठेही आता स्किप करून बघू नका. 2 बावटे गेलेले आहेत, हा एक आणि त्याच्या अगोदरचा एक खूप लांब आहे. जवळपास पप्पा किती किलोमीटरचं अंतर होईल हे सगळं पूर्ण माग का पप्पा? हां, जवळपास 2 किलोमीटरचं अंतर होईल मित्रांनो. जी जाळी पूर्ण, जी खानातली पूर्ण जाळी संपेपर्यंत 2 किलोमीटर. आणि तेवढीच आपल्याला परत हाताने जाळी ओढायची आहे. चला मित्रांनो आज बघा, आज आहे ना की दिवस अगदी अगदी वरती अजून आणि आमची अगोदरच जाळी मारून झाली. रोज आपल्याला लेट होतं, रात्र होते, पण आज खूप चांगलं वाटतं की आज जरा लवकर झाली जाळी मारून. चला आता आपण काय काय ॲक्टिव्हिटीज होतील ना बोटवरती त्या तुम्हाला दाखवू. आता जी आपली हातळाची दोरी आहे ना ती आपण सोडली, कारण ह्याला बघा खूप असे पीळ पडलेलं आहे, त्याच्यामुळे ती दोरी समोर ठेवलेली आहे. आणि त्याचं आता आम्ही लांब सोडणार आहोत, जेवढी राहील तेवढी लांब. आणि नंतर मग पुन्हा एकदा ती कवळणार, म्हणजे त्याचा पीळ आहे ना तो जेणेकरून निघून जाईल पूर्णपणे. मित्रांनो आजचा सनसेट बघा एकदम खतरनाक आहे मित्रांनो. थेट समुद्रातून दाखवतो आहे आणि पूर्ण लाल सूर्य दिसतोय मित्रांनो. बघा आज कुठल्याही प्रकारचं एडिटिंग नाही, थोडासा झूम करून दाखवतो. बघा
सुपर सुपर आणि खरोखरच सुंदर असा व्ह्यू पडलेला आहे, जबरदस्त. हा व्ह्यू कसा वाटला ना मित्रांनो, कमेंट करा मला. आणि चॅनलवरती नवीन असताना त्यांनी सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. असेच नवनवीन मासेमारीचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे माकुल करत होतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याला किती माकुल मिळतात. वेगळं सांगायची गरज नाही. त्या दिवशीप्रमाणेच आज पण 2 माकुल मिळालेत, ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, रोजच्या प्रमाणे 2 माकुल भेटलेले आहेत फक्त. ठीक आहे, आता आमचा लंच टाईम होतो आहे. चला सॉरी, डिनर टाईम होतो आहे. रोज चुकतो मी, डिनर टाईम होतो आहे. चला मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आपला जेवणाचा टाईम झालेला आहे आणि आज जेवणाला मस्तपैकी मासे आहेत. आज बघा तांबूस लागलेली आहे आणि आज आम्ही लवकर जेवतो आहे. याचं कारण मी पण तुम्हाला थोड्या वेळात सांगतो, आज लवकर का जेवतो त्याचं पण. एक थोडा वेळ थांबा, लंच टाईम डिनर टाईम होऊ दे आणि त्यानंतर आपण मग लवकरच तुम्हाला डिक्लेअर करू की आपण लवकर का जेवतो आहे. मला इथे एक बाकुल भेटलेली आहे आणि मगाशी मला एक भेटली होती, आता मला यू जस्ट. आणि मी मित्रांनो, ही मला भेटली होती आता, आणि ते 2. हां, हे बघा, हे बघा एकदम जिवंत. आणि हे थोड्याच वेळात ना आता कलर चेंज करेल मित्रांनो. ठीक आहे, एकदम फ्रेश आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे, हे बघा मी कशाला कॅमेरा ऑन केला होता हे पण तुम्हाला सांगतो. हा बघा, हा जो मासा आहे ना, समुद्रातला महाभयंकर एक मासा आहे. याला समुद्रातला राक्षस म्हटलं तरी पण चालेल, कारण हा मासा जाळ्यांची नासाडी करतो पहिलं गोष्ट, आणि मासे खातो, जाळ्यात अडकलेले मासे पण खातो. आणि हे बघा, आता लाईव्ह सांगतो, हे बघा घरी तोडून दिली. हा 100% याचाच काम आहे. आता मला हा मासा म्हणजे कधी मिळत नाही घरीला, पण हा मासा मला घरीला मिळाला. त्याच्यामुळे समजला की आज केंड मासा जास्त प्रमाणात आहे, कारण घरीच्या मागूनच 8-10 केंड मासे येत होते. त्याच्यामुळे आज आम्ही आता लगेच थोड्या वेळात 10-15 मिनिटात जाळी ओढायला घेणार आहोत. आणि त्याचे दात नाले बेकार असतात. आवाज ऐकला, आवाज थोडं जवळ घेऊन. कोणत्याचं लहान आहे पण दातांचा त्याचा शार्पनेस जो आहे ना, तो एक नंबर असतो. त्याच्यामुळे जरा भीती वाटते मित्रांनो. असा केंड मासा जर कधी आढळला ना, तर लगेच आपली जाळी ओढून घ्यायची असतात. चला, मी मगाशीच बोललो होतो की ही कलर चेंज करेल, आणि हे बघ तसंच झालं सेम. आणि ही बघा, ही मला आता मगाशी 5-10 मिनटापूर्वी भेटली होती. ती एकत्र टाकतो आणि त्या 2 तिकडे साईडला ठेवलेल्या आहेत कोपऱ्यामध्ये. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आपण आता जाळी ओढायला घेणार आहोत. यासाठी केंड मासा आपण बघितला. जो केंड मासा आहे ना, भरपूर प्रमाणामध्ये आलेला आहे. आता आम्ही घरा जोपर्यंत टाकत होतो तोपर्यंत एक 7-8 केंड मासे घरी बरोबर वरती यायचे, आणि हा एक घरीला मला भेटला. आता कसा भेटला हे मला माहिती नाही, कारण हा मासा कधीच घरीला मिळत नाही. याचे दात एकदम शार्प असतात मित्रांनो, आणि मासे खाण्याचं काम करतो. मासे खात नाही, फक्त तो कुरतडून टाकतो. कदाचित खातही असेल पण कुरतडण्याचं काम करतो. मोठ्या प्रमाणामध्ये जाळ्यांचं नुकसान करतो, असा केंड मासा आहे. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपण जाळी ओढायला घेणार आहोत. आणि हे आपले रोजचे हँड ग्लोव्ज. आज 5वा दिवस आहे, पण 4 दिवसामध्ये तुम्ही हालत बघू शकता त्याची काय झालेली आहे ते. म्हणजे मला कल्पना येईल, तर नुसत्या हाताने मी जर जाळी ओढली असती तर किती हातांची वाट लागली असती. चला आता आपण जाळी ओढूया आणि ज्याच्यामध्ये काही येईल ते तुम्हाला दाखवत राहील. मित्रांनो, पहिलाच मासा कॅच झालेला आहे. आपण बघू शकता एकदम बिग साईजचा पॅरट फिश. त्याला कसा वाटवायचा असतो हे आता आपण बघूया. हे बघा किती वेळा फिरलाय तो गोल गोल आपल्या जाळ्यामध्ये. त्याला सोडवण्याचा आपण प्रॉपर टेक्निक बघतोय. माझा भाऊ आहे मुन्ना, तो जाळ्यामधनं मासा बाहेर काढतोय. मित्रांनो, हात ओले होतात आणि त्याच्यामुळे कॅमेरा पटकन चालू करायला होत नाही, किंवा मोबाईलवरती स्क्रीन जी आहे ती व्यवस्थित
ऑपरेट होत नाही, त्यामुळे थोडासा वेळ होतो मासा दाखवायला. पण 99% माझा प्रयत्न असतो की मासा आला की पहिला तुम्हाला दाखवण्याचा. तर हा पहिला मासा आलेला आहे मित्रांनो. आता पुढे मासे येत राहतील अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ कंटिन्युअसली करतो. तोपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंट मला खूप आवडतात मित्रांनो. जेवढ्या जास्त कमेंट कराल ना तेवढं मला प्रोत्साहन येतं. कारण गेल्या व्हिडिओला तुमच्या खूप चांगल्या कमेंट येतात, त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद आहेत. हे बघा आपण मासा आता पलटून घेतलेला आहे पूर्ण आणि हा असा काही मिनिटातच हे बघा त्याचा आशी आहे ना, हे बघा डोक्याला भरलं ते बघा ठेवलेला आहे मासा. चलो कंटिन्यू करूया. पप्पा पुढे वाट बघतायत. मित्रांनो हे बघा आमच्या बोटीमध्ये रात्रीचे 2 पक्षी आलेले आहेत आणि ते पण मित्रांनो जाळ्यात अडकून आले होते एका पाठोपाठ एक. याला एकदम जवळून दाखवतो बघ एवढ्याला, नाही तर याला किरा असं म्हणतात. आणि हा जो पक्षी आहे ना, जिथे बासळी असेल ना त्याच्या वरून असं फिरत असतो गोल 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 गोल. बघा एकदम जवळून. हात लावू का? काहीच करत नाही यार. चला त्यांना राहू दे, आपण आता पुढे जाऊया. मित्रांनो जिवंत मासा आलेला आहे. हे बघा एकदम जिवंत आहे. आणि मुन्ना बोलतो याला खालेला आहे. कुठे रे? हो पाठीवर. हे बघ केंड माशाचे पराक्रम बघा. हे आहेत केंड माशाचे पराक्रम मित्रांनो. हो एकदम जिवंत आलेला आहे तो पोपट मासा बघा. एकदम ताजा तवाना आणि फ्रेश. पण त्याला पण सोडला नाही मित्रांनो. हे बघा हे जे व्हाईट दिसतं ना, हे केंड माशाचे पराक्रम आहेत. मगाशी तुम्हाला दाखवलं मी छोटाच असतो मासा, पण वाट लावून टाकतो पूर्ण जाळ्यांची आणि माशांची. हे बघा आणि आपले 2 मित्र नवीन झालेले हे अजूनही इथेच आहेत. वाव. पुन्हा त्याला सोडवतो आहे, बघूया. अशी जे असतं ना हे बदलून घ्यायचं असतं असं. हे बघा जबरदस्त. आणि मुन्नाचा हात बसलेला आहे त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. हे बघा अजूनही जिवंत आहे बघा. हे बघा. चलो मित्रांनो रात्रीचे बरोबर 8:48 झालेले आहेत आणि आमची अर्धी जाळी आत्तापर्यंत ओढून झालेली आहे. आणि तुम्हाला मी वेगळ्या प्रकारचा मासा दाखवतो. कुठला मासा आहे तो ओळखायचा. हा बघा मगाशी मी बोललो की छोटा मासा असतो पण काय माशांची हालत करतो ना. हे बघा याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल. त्याच्यानंतर हे बघा याच्यावरनंही तुम्हाला अंदाज आला असेल की केंड मासा काय करू शकतो माशाचं. आणि हा तर जिवंतच आला होता. याची हालत बघा काय झाली ती. आणि हे बघा आपले 2 मित्र अजूनही आपले नवीन फ्रेंड बोटीमध्येच आहेत. त्यांना आमची बोट आवडलेली दिसते तर आम्ही त्यांना काही त्रास देणार नाही. आम्ही असेपर्यंत राहू दे आणि त्यांना जेव्हा वाटते तेव्हा जाऊ दे. हे बघा ही छोटीशी आहे एकदम क्यूट आहे. हात लावून बघू. वाव काय करत नाही. ओ हे बघा हातावरती. अरे बसलाय बा इझी एकदम न घाबरता. जसं काय माझ्या घरातलाच आहे. हा माझ्या घरातलाच आहे बघा. वरती येतं. फायनली खांद्यावरती येऊन बसलाय माझ्या. हे बघा. अरे चला मित्रांनो 5 दिवस मी एका माशाची वाट बघत होतो. मी काय सगळेच जण, मी माझा भाऊ पप्पा आणि हा बघा फायनली मोडूसा मासा भेटलेला आहे. एवढे दिवस आम्ही विचार करत होतो बाबा आम्हालाच का नाही भेटत आहे मोडूसा मासा. तर हा मोडूसा मासा पण आपल्याला भेटलेला आहे. आणि हा बघा जिवंत आहे मित्रांनो. एकदम जिवंत आला आहे बघा. दाखव म्हणा दाखव. एक
नंबर आहे बघा 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 शेपटी आणि हो बघा एकदम जिवंत मासा आहे मित्रांनो, जबरदस्त. आज खरं मला समाधान वाटते माझ्या, आणि माझ्या मते पप्पांच्या पण चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो बघा, जबरदस्त. चलो मित्रांनो, शेवटची फक्त 2 जाळी बाकी होती आणि आम्हाला वाटलेलं आता आम्हाला काहीच नाही मिळणार, पण इथे बघा एक जबरदस्त साईजची मुशी आलेली आहे, म्हणजे मोरी आलेली आहे. त्याला आमच्या इथे ना ताटा म्हणतात, तुमच्या इथे काय म्हणतात ना कमेंट करा. जबरदस्त आणि साईज पण मस्त, एकदम बेस्ट साईजची मुशी आहे. पूर्ण गुरफटून येते मित्रांनो, मासा येताना असा हा बघा पूर्ण गुरफटतो आणि त्याला सवडं करण्यासाठी निदान 2, 4, 5 मिनटं लागतात. आता हे बघा किती त्याने आटे खाल्ले होते, किती वेळा गोल फिरला असेल तो मासा, हे बघा. आणि चांगली साईज आहे, मस्त आहे एकदम कडक. जिती आहे का उन्हा? नाही 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 माका थोडंसं हल्लावरी वाटलं. हे बघा मुन्ना आमचा वाटवतोय आणि त्याला आता सवय झालेली आहे वाटून वाटून, म्हणजे आता बरेच वर्ष तो आता काम करतो या लाईनमध्ये. मी नवीन आहे, माझी ही जवळपास गेल्या वर्षी आम्ही 7 वेळा आलो होतो बाहेर समुद्रामध्ये सुरुवातीला, आणि त्यानंतर ही आता नवीन बोट घेतल्यानंतर आत्ता येतो आहे. म्हणजे आता ही माझी 5वी ट्रिप आहे, तरी पण आता व्यवस्थित म्हणजे कम्फर्टेबल वाटतं मला. पहिल्यांदा थोडासा असं प्रॉब्लेम होत होता, उभं राहण्याचा प्रॉब्लेम. तुम्ही बघितलात व्हिडिओ, तो उभं राहताना पण थोडासा प्रॉब्लेम मला होत होता, पण आता तसा काय प्रॉब्लेम नाही आहे. मित्रांनो, मासा जो आहे ना तो व्यवस्थित बदलून घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठून आहे, आतमधल्या बाजूने आहे, बाहेरच्या बाजूने आहे, हे पाहणं खूप महत्त्वाचं असतं. आणि पप्पा तिथून मार्गदर्शन करतायत मला की हे बघा किती वेळा तो अजूनही गोल गोल गुरफटलेला आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं काढताना थोडंसं अवघड होतं आहे. ओके, अजून एकदा. थोडंसं मित्रांनो कसरतीचं पण काम मध्ये मध्ये करावं लागतं. सगळेच मासे सवड येतात असं नाही, पण कधी कधी असाच गुरफटून मासा येतो आणि त्याला काढण्यासाठी बघा आता त्याने परफेक्ट होल शोधला आहे आणि त्या होलमधून त्याला आता भरून काढेल बघा. ह्या मित्रांनो अनुभव लागतो यासाठी. म्हणजे नवीन माणूस असेल तर माझ्या पण अजूनपर्यंत लक्षात नाही येणार की काय करायचं काय नाही ते. त्याच्याकडे अनुभव आहे, त्याच्यामुळे तो पटापट त्याला काढू शकतो. हे बघा आता बऱ्यापैकी तो हे झालेला आहे, सवडा झालेला आहे. आणि आता बघूया पुढे काय होईल. बघितलं टेक्निक काय असते ती. हे बघा आता 2 मिनिटामध्ये तो आशिया बदलून लगेच बघा अजून एक मासा या माशांमध्ये ॲड झालेला आहे. आत्तापर्यंत मित्रांनो एवढे मासे आपल्याला भेटलेले आहेत आणि बाकीचे मासे मी तुम्हाला नंतर दाखवेन स्पेशली. तर मित्रांनो मगाशीच मी बोललो होतो की केंड मासा आलेला आहे, तर त्याने या माशाची काय हालत मित्रांनो केली आहे ना ते बघा. म्हणून मी मगाशी बोललो होतो की हा खतरनाक आहे, एकदम डेंजर आहे, सी मॉन्स्टर म्हटलं तरी हरकत नाही. आता एवढा फ्रेश मासा आहे मित्रांनो, वरची शायनिंग बघू शकता, पण एवढ्या फ्रेश माशाची हालत ही केली आहे. तर मग त्याला अजून जर अर्धा पाऊंडा जर ठेवला असता तरी फक्त हे काटे मिळाले असते. आणि एकच नाही, हे बघा मित्रांनो, हे बघा एवढ्या सगळ्या माशांचं नुकसान केलेलं आहे. दाखवतो मी सगळे तुम्हाला. आणि एवढा हे बघा नुसते काटे ठेवलेले आहेत. हे बघा नुसते म्हणजे नुसते फक्त त्याचे काटे ठेवलेले आहेत शिल्लक. हे बघा किती दाखवू. आता याच्यामध्ये जर एखादी सुरमई वगैरे जर भेटली असती यांच्या ताब्यामध्ये तर काय हालत केली असती. म्हणून मित्रांनो आम्ही खूप लवकर हे केलं. आणि हे बघा एवढ्या मोठ्या माशाची काय हालत बेकार करून ठेवली ती बघा. म्हणून आम्ही 8 वाजताच ओढण्याचा निर्णय घेतला मित्रांनो. तर आणि आमचा निर्णय योग्य ठरला खरोखरच.
चला आता बाकीचे मासे पण तुम्हाला दाखवतो काय काय भेटले. ते एवढे सगळे मासे आपले खराब झाले मित्रांनो. हे बघा कुठे ना कुठेतरी माशाला इथं झालेली आहे. हे बघा जेवढे दाखवतो ना हा एक बार आहे. ह्याचं नशीब किती चांगलं असेल ते बघा. याला एकदम सुखरूप ठेवला आहे. हे बघा हा एक छोटासा बांगडा पण त्यांच्या तावडीतनं सुटलेला आहे. हा छोटासा एक बांगडा आपल्याला भेटला. चला बाकीचे मासे पण दाखवतो. तर मित्रांनो सगळ्यात वेगळा मासा आणि ज्याची मी खरोखरच खूप आतुरतेने वाट बघत होतो ना तो मासा म्हणजे मोडूसा मासा. हा मालवण मार्केटमध्ये मालवण आमच्या सर्जेकोट बंदरामध्ये जर कोणाला जर सांगितलं मोडूसा मासा कसा लागतो तर खूप टेस्टी लागतो मित्रांनो, जबरदस्त. आणि जर उद्यावार गुरुवार पडला नाही तर नक्कीच आम्हीच घरी घेऊन गेलो असतो खाण्यासाठी. पण आता आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे, तर आज नेणं शक्य नाही. तर हा मासा मित्रांनो खूप दुर्मिळ आहे, खूप जबरदस्त आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो. आता दाखवतो. हा एक चांगल्या साईजचा शार्क मिळालेला आहे आपल्याला. त्यानंतर हा बघा सी मॉन्स्टर पोपट मासा. एकदा जवळून दाखवतो. चोच बघा त्याची पोपटासारखी आहे, सेम टू सेम पोपट. भारी. आणि आपल्याला ते 4 ते 5 मिळालेले आहेत. त्यानंतर आपल्याला मिळालं आहे हे टुना फिश 4 ते 5 मिळालेले आहेत. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. मासेमारीची आवड असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी ओढून झालीत आणि आपल्याला बघा काय काय मिळाले ते. जबरदस्त एकदम भारी रिपोर्ट आहे याचा. आणि व्हिडिओ खरोखरच करायला मजा आली कारण आपल्याला आज वेगवेगळ्या प्रकारचे सगळे मासे मिळालेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे पण तुम्हाला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे हे आपल्याला झालेलं आजचं नुकसान आहे मित्रांनो केन माशाने अतिशय वाईट परिस्थिती मित्रांनो करून ठेवली. चला कंटिन्यू करूया.